चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सरमायासा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला विज्ञान भाग 2 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचा आपल्याला अनालिसिस करून घ्यायची। म्हणजेच काय तर प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं ते आपल्याला बघून घ्यायचे मित्रांनो। बघा मित्रांनो, जे आपण आयएमपी प्रश्न दिले होते तेच आयएमपी प्रश्न मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आले होते। आणि तुम्हाला पुन्हा सांगतो मी का इतिहास असेल, भूगोल असेल, या पूर्ण पेपरला आपण मार्गदर्शन करणार आहे, म्हणजे प्रश्नपत्रिका आपण सोडून घेणार आहे। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एकदा लाईक करा आणि लवकरच आपण एकदा लाईव्ह पण येणार आहे, तो लाईव्ह सेक्शन पण एकदा बघून घ्या मित्रांनो। चला आता मित्रांनो डायरेक्टली व्हिडिओला मी सुरुवात करतोय। बघा मित्रांनो, अतिशय सोपी प्रश्नपत्रिका होती। बघा आपण रिकाम्या जागा बघूया, आपण काय योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। पहिला बघा काय होता, तर पहिल्याचं उत्तर होता अ, पर्याय क्रमांक 1 CO2 काय होता CO2। पुढे बघा विनेगार मध्ये टिंब आम्ल असते, कोणते असते तर ऍसिटिक आम्ल असते बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक ए। पुढे बघा दुसरा होता का जीवनकाळमध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तेव्हा तो बदल म्हणजेच काय असतो तर त्याला म्हणतात उत्परिवर्तन, त्याला काय म्हणतात उत्परिवर्तन असे म्हटलं जातं, पर्याय क्रमांक ब। पुढे बघा मानवी शुक्र पेशीची निर्मिती या अवयवात होत असते, तर काय मध्ये कुठे होते मित्रांनो मध्ये, पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे करतात, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड विद्युत ऊर्जेत, कुठं विद्युत ऊर्जेत। पुढे बघा खालील शब्द सोडवा, विसंगत पद ओळखायचं होतं तुम्हाला, याचं उत्तर आहे फुलन, काय तर फुलन। पुढे बघा सहसंबंध लिहा, बघा काय कॅन्सरचा काय येणार मित्रांनो लक्षात घ्या, तर इंटरल्युकिन, बघा काय येणार इंटरल्युकिन याचं उत्तर असणार आहे बघा। पुढे बघा जीवाश्माचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे, चुकी बरं होतं तर मित्रांनो सोपं होतं, याचं उत्तर होतं ते म्हणजे काय बरोबर। पुढे बघा जैव तंत्रज्ञानाचे 2 व्यावहारिक उपयोग लिहा, कोणतेही 2 व्यावहारिक उपयोग तुम्हाला लिहायचे ते, मग काय येऊ शकतं पिकांमध्ये, म्हणजे काय तुम्ही जर शेतीमध्ये असेल त्याचा जैव तंत्रज्ञानाचा उपयोग होतो, त्याच्यानंतर पशुसंवर्धन असेल, मानवी आरोग्य असेल, या ठिकाणी याचा उपयोग होतोय, तुम्हाला उत्तर लिहायचं होतं। पुढे बघा मी मत्स्य प्राणी वर्गातील असून फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तर मी कोण, तर कोण लंग फिश, कोणतं उत्तर मित्रांचं उत्तर लंग फिश याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे बघा मित्रांनो। आणि तुम्ही उत्तर तुमचे किती बरोबर आले ते मला कमेंट नक्की करा। बघा काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी सुद्धा काही वेळा बिना ऑक्सी श्वसन करतात, का करतात, कारण त्यांच्या सोबताली असणारा ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास जिवंत राहण्यासाठी विना ऑक्सी श्वसन आधार घेतला जातो। पुढे बघा मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे, का, कारण मुलगा व मुलगी हे सर्वस्व पुरुषांवरती अवलंबून असते, म्हणून तुम्ही काय का स्त्रीला जबाबदार धरणे काय अयोग्य। पुढे बघा अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही, बरोबर आहे, याचं तुम्हाला उत्तर लिहायचं, शास्त्रीय कारण द्यायचं होतं। पुढे बघा अन्न साखळी पूर्ण करायची होती, आता मित्रांनो लक्षात घ्या का ही अन्न साखळी उलट्या प्रकारे आली, तुम्हाला काय आली होती उलट्या प्रकारे आली होती, म्हणजेच काय तर इकडे येईल विघटन, नंतर गरुड काय करतो सापाला खातो, साप कोणाला खातो बेडकाला, बेडूक नागतोडा, आणि नागतोडा काय करतो हिरव्या वनस्पती खातो, हे याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो। स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा चेक करून घ्या। पुढे बघा फरक स्पष्ट करायचा होता मत्स्य प्राणी वर्ग आणि सरीसृप प्राणी वर्ग यांचं काय करायचं होतं तुम्हाला, तर फरक स्पष्ट करायचा होता। पुढे बघा दिले का खालील चित्राचे निरीक्षण करून आपत्तीचे कोणतेही 2 परिणाम लिहा, याचे तुम्हाला परिणाम लिहायचे होते, बरोबर आहे, महापूर आला, पूर आला, बरोबर आहे, मग याचा उपयोग लिहायचा, काय होणार ते लोकांचं स्थलांतर होणार आहे, इमारती घर नष्ट होणार आहे, घराची संपत्ती वगैरे आपण म्हणतो वृक्ष वगैरे सगळे नष्ट होणार आहे, अशा प्रकारे तुम्हाला 2 त्याचे काय करायचे होते, तुम्हाला 2 परिणाम लिहायचे होते, बरोबर आहे। बघा पुढे ताणतणाव कमी करण्यासाठी कोणते 4 मार्ग लिहा, हे सांगितलं तुम्हाला, काय हे सांगूनच ठेवलं होतं, हे करून ठेवा। काय तर गायन करतो आपण, म्हणजे सिंगिंग, मोकार गाणी बिनी गातो, मोकार डान्स करतो, योगा करतो, वाचन करतो, रांगोळ्या काढतो, चित्र काढतो, गप्पा मारतो, टीव्ही पाहतो, याला फोन कर, त्याला मेसेज कर, असे कुटाने करतो, बरोबर आहे। ताणतणाव कमी करण्यासाठी हे तुम्हाला योग्य उत्तर तुम्हाला लिहायचं होतं। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो खालील संकल्पना चित्र पूर्ण करा, काय प्रक्रियानंतर मिळणारे सांडपाणी, बरोबर आहे, प्रक्रियानंतर मग काय होतं स्वच्छता मिळते, परत बायोगॅस यंत्राचा उपयोग होतो, निर्दोष पाणी मिळते, त्याच्यानंतर गाळाचा खत म्हणून याचा उपयोग केला जातो, हे याचं योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा मित्रांनो खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला सोडायचे होते, आनुवंशिकता म्हणजे काय, सूत्र पेशी विभाजनाच्या 4 अवस्था लिहायच्या होत्या। पुढे बघा हे सगळे प्रश्न तुम्हाला लक्षात घ्या 3-3 मार्काला विचारले गेले होते। पुढे बघा आम्ल पर्जनाचे घटक लिहा, त्याच्यानंतर आता शब्दकोड बघूया आपण, काय का शब्दकोड होतं बघा, तर तुम्हाला दिलं होतं बघा, पहिला दिलंय तुम्हाला, बरोबर आहे मित्रांनो, पहिला देऊन टाकलं का व्यसनाधीनता दिलं होतं। दुसरा बघा या ऍपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता असते, कुठला ऍप आहे तो म्हणजे काय फेसबुक वरती सायबर क्राईम जास्त होत असतात बघा। पुढे बघा ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय, बरोबर आहे,
ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय काय लिहायचं तुम्ही आता जे मागे लिहिलं ते वाचन गायन इथं लिहून टाका, इकडे दुसऱ्याचं फेसबुक, आणि चौथ्याचं बघा मित्रांनो काय तर ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक काय तर सात्विक आहार. काय उत्तर याचं मित्रांनो? सात्विक आहार याचं योग्य उत्तर असणार. अतिशय सोपी प्रश्नपत्रिका होता मित्रांनो. तुम्ही ऐकलेलं एका आपत्तीचे कारण परिणाम लिहा. काय तुम्ही ऐकलं असेल समजा भूकंप, वणवा, दुष्काळ, पूर येणे, अजूनही काय ऐकलं असेल तर ते तुम्ही लिहून टाकायचं आणि त्याचे तुम्हाला कारण त्याचे परिणाम तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचे होते. बघा जसा भूकंप झाला तर काय होऊ शकतो, जसं की आता जमीन पडते बरोबर आहे, दगड कोसळते. आता आपण मागच्या वर्षी बघितलं असेल आपण का मागच्या वर्षी जर आपण रायगडकडे बघितलं असेल का बऱ्याच घटना झाल्या होत्या, मग त्या इर्शालवाडीची घटना असेल, मग त्याचं कारण काय असेल ते तुम्हाला त्या प्रकारचे लिहायचं होतं. पुढे बघा एका प्रश्नाचे उत्तर द्या. विविधता म्हणजे काय, त्याचे 4 उपाय लिहा. तर काय तर पृथ्वीवर विविध प्रकारची जीवांची, वनस्पतींची, सूक्ष्मजीवांची आणि त्यांच्या पर्यावरणाची एकूण विविधता म्हणजे काय तर जैवविविधता आहे. बरोबर आहे, त्याचे 4 उपाय लिहायचे. पुढे बघा मूळ पेशी म्हणजे काय तर मूळ पेशी म्हणजे काय तर अविविध प्राथमिक स्वरूपाचे स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता आणि बहुविधता असलेल्या पालक पेशी असतात. या बहुपेशी संघात काय करतात आढळतात, याचं उत्तर होतं. मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघितले. याचं उत्तर तुमचे किती बरोबर आले किती नाही आले मला एकदा नक्की कमेंट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सगळ्यांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण मराठीपासून तर आजपर्यंत आपण भाग 2 पर्यंत विज्ञान भाग 2 पर्यंत सगळ्यांनी आपण माइंडसेट चांगला ठेवलाय, त्याच्यानंतर गायडन्स चांगलं केले. आपण ज्या काही गोष्टी असतील IMP प्रश्न आपण दिले ते. तर मित्रांनो आता आपण काय करणार आहे, इतिहासाची प्रश्नपत्रिका टाकणार आहे, ती बघून घ्या. नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील, त्याचा चांगलाच फायदा होईल. भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि लवकरच लाईव्ह सेक्शन घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांची काय करणार आहे ओळख करून घेणार आहे, कोणाचं काय चाललंय, 10वी नंतर किती अभ्यास करायचा, नंतर 10वी नंतर काय करायचं, सगळं आपण गायडन्स करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये.